नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर जोग गेली 38 वर्ष विमा क्षेत्रामध्ये लोकांना सर्व्हिस देत आहे. आपलं चॅनल आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विमाविषयक माहिती, वेगवेगळ्या विमा योजनांची माहिती, जीवन विमा आणि आरोग्य विमा यासंबंधी माहिती आपणापर्यंत घेऊन येत असतो किंवा सादर करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4-5 प्रश्न असे बघणार आहोत की जे माझ्या ग्राहकांनी मला वेळोवेळी विचारले आहेत क्लेम संदर्भात, आणि त्यांचे क्लेम रिजेक्ट होतात. तर त्याचं काय कारण आहे बा? काही मोठं स्कॅम होतो आहे म्हणजे काही इन्शुरन्स कंपन्यांचा काही स्कॅम होतो आहे का, काही घोटाळा होतो आहे, त्याच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं असतं. तेव्हा आपण सुरू करूया. माझा पहिला प्रश्न आहे की सर, माझी पॉलिसी 5 लाख रुपयाची आहे आणि माझा क्लेम जो आहे तो 4.5 लाख रुपयाचा आलेला आहे, पण कंपनीने मला तो क्लेम फक्त 2,10,000 रुपयाचाच दिला. तर असं का झालं? आता आपण या प्रश्नाच्या बाबत अधिक माहिती समजून घेऊ. प्रत्येक आरोग्य विमा घेताना आपण या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजे की आरोग्य विम्याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन हे तुमच्या रूम बेसवर असतं. म्हणजे तुम्ही जे रूम घेता त्या रूमच्या आधारावर तुमचे सर्व खर्च कॅल्क्युलेट केले जातात. तेव्हा आता या गृहस्थांनी काय केलं की यांना रूम अवेलेबल होती 1% ऑफ दी सम इन्श्युअर, म्हणजे 5,000ची रूम यांना अवेलेबल होती. यांनी काय केलं, यांनी असं बघितलं की माझ्याकडे मेडिक्लेम आहे, मग मी 5,000ची रूम कशाला घेऊ. यांनी घेतली 12,000 रुपयाची रूम, आणि त्याच्यामुळे काय झालं की यांचे सगळे चार्जेस जे आहेत ते 12,000प्रमाणे हॉस्पिटल्सनी लावले. तेव्हा इथे हॉस्पिटलने काही घोटाळा नाही केला आणि विमा कंपनीने काही घोटाळा नाही केला. घोटाळा झाला कस्टमरकडून. कस्टमरला जर 5,000चीच रूम अवेलेबल आहे किंवा 5,000चीच रूम घेण्याची परवानगी आहे आणि त्यांनी जर अतिरिक्त मोठी रूम घेतली विमा आहे या भ्रमाखाली, तर काय होईल की त्यांचा जो क्लेम आहे तो 100% नाकारला जाईल, कारण तो कॉन्ट्रॅक्टच्या विरुद्ध आहे. म्हणजे 5,000प्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं असतं तर यांनी जो 4.5 लाखाचा क्लेम दाखल केला आहे तो जास्तीत जास्त 240-250चा असता आणि तो कंपनीने सहज दिला असता. तेव्हा अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे की आपण कुठलीही पॉलिसी जर घेतो आहे. आणि आता तर मी या अनुषंगाने आपल्याला जरूर सांगू इच्छितो की आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीकडे जो शहरामध्ये राहतो आणि दररोज गर्दीच्या ठिकाणी जातो, रेल्वेमध्ये प्रवास करतो, रिक्षाने प्रवास करतो, प्रसंगी पाण्यातनं खूप पूर आलेला असेल तर पाण्यातनं कमरेइतक्या पाण्यातनं घरी येतो, किंवा कुठे काही बॉम्बस्फोट किंवा काही झालं असेल तर त्या ठिकाणी तो धावत पळत काहीतरी आपला जीव वाचवत पळत असतो. अशा वेळेस जर काही अपघात घडला किंवा अशा पद्धतीने जर कुठला धसका एखाद्या व्यक्तीने घेतला आणि त्याला जर कुठला मोठा अटॅक आला किंवा काही झालं, तर अशा वेळेस एक गोष्ट तुम्हाला नेहमी मदत करणार आहे, ती म्हणजे तुमचा आरोग्य विमा आणि तुमचा अपघाती विमा. तेव्हा या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे अवश्य असल्या पाहिजेत. आणि हल्ली शहरातच काय, गावातसुद्धा ही रिस्क वाढलेली आहे. गावामध्ये पण अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. काय अवेळी पाऊस येतात, अवेळी मोठ्या प्रमाणाचे पूर येतात, काही ढगफुटी होते, काही होतं. तेव्हा या सगळ्या गोष्टीची आपल्याला नेहमी दखल घेतली पाहिजे आणि आपल्याकडे एक विमा असला पाहिजे. कमीत कमी विमा आपल्याला पंतप्रधानांचा विमा घेऊ शकतो, जे पंतप्रधानांनी एक विमा लोकांसाठी दाखल केलेला आहे. तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर मला फोन करून विचारू शकता, मी तुम्हाला त्याची माहिती देईन. किंवा तुम्ही तुमचा वैयक्तिक आरोग्य विमा आणि अपघाती विमा या 2 विम्यांकडे नेहमी लक्ष ठेवा आणि हे विमे तुम्ही घेतलेच पाहिजेत, अतिशय आवश्यक आहेत. तेव्हा दुसरा प्रश्न एका माझ्या जुन्या क्लायंटने विचारला होता, तो म्हणजे मला पॉलिसी घेऊन 3 वर्ष झाली साहेब, आणि माझी आता एन्जिओप्लास्टी झाली. मला अचानक रात्री छातीत दुखायला लागलं, मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर त्यांनी एन्जिओग्राफी केली. मग एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 4 ब्लॉकेज आहेत, तुम्हाला एन्जिओप्लास्ट करावी लागेल. मग माझी एन्जिओप्लास्ट झाली. आता मी क्लेम दाखल केला तर कंपनीने सांगितलं की तुम्हाला कुठलाच क्लेम नाही मिळणार. तर मला बडं आश्चर्य वाटलं की 3 वर्ष झालीत माझी पॉलिसी घेऊन आणि तरी पण मला कंपनी माझा क्लेम का नाकारते. आता बघा, याच्या केसमध्ये काय आहे की या स्कीममध्ये पण इन्शुरन्स कंपनीचा किंवा हॉस्पिटलचा काहीही दोष नाही. याच्यामध्ये दोष आहे ग्राहकाचा. तेव्हा आपल्याला एखादा आजार, आता तुम्हाला BP आहे
हे तुम्ही जर डिस्क्लोज केलं नसेल आणि अचानक तुम्हाला हार्ट अटॅक आला, हायपरटेन्शनमुळे येणारा अटॅक आला, आता हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलाइज झाले, मग तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही वाचलं पाहिजे की माझ्या पॉलिसीमध्ये हार्ट अटॅक कधी कवर आहे. कारण आता बी पी तुम्हाला होता आणि तुम्ही तो सांगितला नाही, म्हणजे इन्शुरन्स कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे नॉन डिस्क्लोजर, तुम्ही डिस्क्लोज केलं नाही कंपनीला तुमचा आजार, त्याच्यामुळे कंपनीने तुमचा क्लेम रिजेक्ट केला 3 वर्ष झालेली असली तरी. आणि समजा तुम्ही उद्या काही तुम्हाला डिस्क्लोजर नसेल, तुम्ही कुठला आजारच तुम्हाला नसेल आणि तुम्ही अगदी निरोगी असताना पॉलिसी घेतली असेल आणि तरीही जर हार्ट अटॅक आला असेल आणि तो 3 वर्षाच्याच पॉलिसीमध्ये आला असेल, तर तुमच्या पॉलिसीमध्ये साधारणपणे अशा पद्धतीच्या आजारांसाठी काही वेटिंग पिरियड असतात. 2 वर्षापर्यंत स्लो ग्रोईंग आजारांसाठी वेटिंग पिरियड असतात. काही वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी पण वेटिंग पिरियड असतात. तेव्हा या सगळ्या वेटिंग पिरियडचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून तुम्ही पॉलिसी घेतली पाहिजे. तुम्हाला जर ती पॉलिसी समजत नसेल तर तुमचा जो विक्री प्रतिनिधी तुम्ही निवडलेला आहे किंवा जो एजंट तुम्ही निवडलेला आहे, त्या एजंटकडनं तुम्ही त्याची सगळी माहिती घेतली पाहिजे. एजंटला माहिती नसेल किंवा त्यांनी माहिती दिली नसेल तर तुम्ही सरळ कंपनीच्या साईटवर गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन कंपनीच्या साईटवर तुम्ही सगळी माहिती वाचली पाहिजे. किंवा अगदीच तुम्ही एखाद्या छोट्या उपनगरामध्ये राहत असाल किंवा गावात राहत असाल आणि इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस तुमच्या घराच्या जवळ असेल तर जायचं प्रत्यक्ष इन्शुरन्स ऑफिसमध्ये आणि आपण घेत असलेल्या प्लॅनची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घ्यायची. ते तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतात. तेव्हा या पद्धतीने आपण आपल्या पॉलिसीची संपूर्ण माहिती जर आपण घेतलेली असेल तर आपला क्लेम साधारणपणे कधीच नाकारला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न मला एका क्लायंटने विचारला होता की मला डायबिटीस आहे, बी पी आहे, याचं कवर पण आहे माझ्या पॉलिसीमध्ये, पण तरीही माझा डायबिटीस रिलेटेड क्लेम जो आहे तो नाकारण्यात आला. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल की वेगवेगळ्या अशा कंपन्या आहेत की ज्या पहिल्या दिवशीपासून डायबिटीसचं आणि बी पीचं कवर तुम्हाला देतात. त्यासाठी ते वेगळा अतिरिक्त प्रीमियम तुमच्या पॉलिसीमध्ये लोड करतात आणि तुम्हाला दोन्ही आजारांचं कवर पहिल्या दिवशीपासून देतात. तेव्हा तुम्ही जेव्हा पॉलिसी सर्च करता किंवा नवीन पॉलिसी घेता किंवा कुठल्या कंपनीमध्ये नवीन पॉलिसीसाठी अर्ज करता, त्यावेळेस हे लक्षात ठेवा की अशाही पॉलिसी उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये डायबिटीस बी पीला पहिल्या दिवशीपासून कवर मिळतं. तेव्हा त्याचा तुम्ही व्यवस्थित तपास करतानाच त्या गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता या गृहस्थांचं म्हणणं आहे की मला बी पी आणि डायबिटीस आहे, पॉलिसीमध्ये कवर आहे, तरी पण माझा क्लेम नाकारला किंवा कमी करून दिला, तर त्यांनी पॉलिसी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वाचली नाही असं त्याचा अर्थ आहे. कारण त्या पॉलिसीमध्ये जेव्हा खोलात जाऊन बघण्यात आलं तेव्हा असं कळलं की बी पीचं कवर आहे, डायबिटीसचं कवर आहे, पण ते कवर दरवर्षी हळूहळू वाढत आहे. म्हणजे 36 महिन्यानंतर ते कवर पूर्ण 100% मिळणार आहे. तेव्हा जितक्या टक्के त्या वर्षी त्यांना उपलब्ध आहेत तेवढे टक्के कंपनीने त्यांना दिलेले आहेत. पण त्यांना असं वाटलं की माझी पॉलिसी एवढी 10 लाखाची आहे आणि माझ्याकडनं मला फक्त 3 लाखाचाच क्लेम सेटल केला. तेव्हा आपण आपल्या पॉलिसीचं वाचन करणं, आपल्या पॉलिसीबद्दल माहिती घेणं आणि आपण जी कुठली पॉलिसी घेतो आहे त्या पॉलिसीमध्ये आपले सर्व आजार किंवा जे काय आपले ऑपरेशन्स झाले असतील किंवा पूर्वीच्या काळामध्ये आपल्याचे काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा आपण कुठे पडलो असू किंवा आपलं काही प्रोसिजर झालं असेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून, या सगळ्याची माहिती तुम्ही जरूर इन्शुरन्स कंपनीला पॉलिसी घेताना दिली पाहिजे. जरी सगळी माहिती तुम्ही इन्शुरन्स कंपनीला दिलेली असेल तर तुमचा क्लेम कधीच नाकारला जाणार नाही. याचं कारण असं आहे की इन्शुरन्स कंपनी जेव्हा तुमचा संपूर्ण अभ्यास करते, तुमच्या शरीराचा, तुम्ही सांगितलेल्या वेगवेगळ्या माहितीचा, या सगळ्याचं ते ॲनालिसिस करतात. आणि साधारण टॉप 10 कंपन्या ज्या आपल्या देशामधल्या आहेत त्या 10ही कंपन्यांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिस्ट असतात आणि ते ॲनालिस्ट तुमच्या संपूर्ण माहितीची चांगल्या पद्धतीने तपासणी करतात आणि कंपनीला सल्ला देतात की तुम्ही ही जे काही व्यक्ती आहे यांना विमा तुम्ही देऊ शकता. जेव्हा कंपनी हे कन्फर्म करते त्यावेळेसच कंपनी तुम्हाला विमा देते. काही वेळा काय होतं की आपल्याकडे जे विक्री प्रतिनिधी किंवा एजंट्स असतील ते एजंट्स आपल्याला मिसगाईड करतात. म्हणजे काय, ते सांगतात की ही पॉलिसी तुम्ही घ्या आणि तुमचा जो काही काय आजार तुम्ही सांगताय हा काही लाँग टर्म आजार नाही, याच्याबद्दल काही माहिती देण्याची गरज नाही. किंवा काही वेळा ग्राहकही इन्शुरन्स एजंट्सच्या म्हणण्याला सामील होतो की ठीक आहे ना, तुम्ही म्हणताय तर मी हा आजार नाही सांगणार,
म्हणजे कंपनीकडून ज्यावेळेस मला फोन येईल कन्फर्मेशन कॉल, त्यावेळेस मी आजार लपवून ठेवीन. तेव्हा शक्यतो मित्रांनो अशी लपवाछपवी करू नका. त्याने तुमचा क्लेम 100% नाकारला जाऊ शकतो. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही असा क्लेम कराल त्यावेळेस तो विक्री प्रतिनिधी जो ज्याने तुम्हाला विमा विकला तो किंवा तुम्ही हे दोन्ही तिथे उपस्थित नसतात. तुम्हाला ॲडमिट करणारी जी व्यक्ती असते ती कोणीतरी तिसरीच असते तुमच्या घरातली. ऑफकोर्स तिला तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती असते. आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस डॉक्टर्स त्यांना विचारतात की बा या व्यक्तीला तुम्ही ॲडमिट केलं आहे, यांचे काही पूर्वदत्त आजार आहेत का, यांना कुठं काय ॲडमिट केलं होतं का, हे कुठले औषधं घेतात का, मग त्यावेळेस अगदी सगळी माहिती तुमची ही इत्थंभूत माहिती डॉक्टरांना दिली जाते आणि ते ती नोंद करून घेतात. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लेमसाठी अर्ज करता आणि ज्यावेळेस तुमच्या क्लेम्सचे पेपर्स हॉस्पिटल पाठवतं कॅशलेससाठी, त्यावेळेस इन्शुरन्स कंपनीला कळतं की अरे यांनी तर आपल्याला धोका दिला आहे, यांनी तर घोटाळा केला आहे आणि आपल्याला फसवलं आहे. मग यांना कसं काय क्लेम द्यायचा, कंपनी तुमचा क्लेम नाकारते. तेव्हा मित्रांनो माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की इन्शुरन्स पॉलिसी जरूर घ्या. आरोग्य विमा घ्या, जीवन विमा घ्या, अपघाती विमा घ्या. जरूर आपले सर्व आजार त्या ठिकाणी नमूद करा की जेणेकरून तुम्हाला जी पॉलिसी मिळते आहे त्या पॉलिसीमध्ये जी कंपनी तुम्हाला पॉलिसी देते आहे त्या कंपनीचं तुमच्याबद्दलचं संपूर्ण समाधान झालेलं आहे की तुम्ही आता 100% निरोगी आहात आणि मगच तुम्हाला कंपनी पॉलिसी देईल. तेव्हा अशा पद्धतीने कुठलीही लपवाछपवी करू नका. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये नेहमी बघितला जातो की काही लोक काय करतात की थोडासा 1500-1600 रुपये प्रीमियम वाचवण्यासाठी रुरल एरियाचा पत्ता देतात किंवा कधीकधी आमच्याकडचे एजंट पण त्यांना असं सजेस्ट करतात की तुमचा कुठला गावचा सातबारा असेल, त्याचा पत्ता असेल तर तो द्या, म्हणजे तुमचा विम्याची रक्कम जी आहे ती थोडीशी कमी होईल. आणि ते विम्याची रक्कम कमी करतात आणि मग काही काळांनी त्यांना क्लेम येतो. मग तो क्लेम मात्र ते शहरात दाखल करतात. मग जर झोनच्या माध्यमातून जर तुम्हाला विमा दिला गेला असेल तर त्यावेळेस झोनल रिस्ट्रिक्शन तुमच्यावर येतं आणि मग तुमचा क्लेम जो आहे तो निम्मा होऊन जातो. कंपनी निम्माच सेटल करते, म्हणते तुम्हाला 20% कोपे आहे, तुम्ही 20% स्वतः भरा आणि उरल्या कंपनी देईल. मग त्या देण्यामध्ये पण कंपनीचे जे बाकीचे सगळे नियम आहेत ते लावल्यानंतर ॲक्च्युअल जी तुमची क्लेम केलेली अमाऊंट असते ती पण निम्मी होते आणि त्या निम्म्या अमाऊंटवर पण तुम्हाला कोपेला भरावा लागतो. तेव्हा अशा पद्धतीने स्वतःला किंवा कंपनीला कुठल्याही प्रकारची फसवणूक करू नका आणि विमा घेताना अवश्य या गोष्टींची काळजी घ्या. आणि अशी जर काळजी तुम्ही घेतली तर तुमचा जो विमा आहे तो 100% निरोगी किंवा पात्र व्यक्तीला दिलेला विमा असल्यामुळे तुमचा कुठलाही क्लेम कधीही नाकारला जाणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आपण असेच व्हिडिओ आपण पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.